हाय फ्रेंड्स, वेलकम टू अवर न्यू व्हिडिओ इन अर्थमित्र. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत. आजकाल आपण पाहतो IT फील्ड, गव्हर्नमेंट फील्ड, एनी EPC फील्ड और एनी नॉर्मल सॅलरीज आर 70 to 80,000, 1 लाख पर्यंत नॉर्मल सॅलरीज आणि इन्कम फॅमिलीचे पुण्या मुंबईमध्ये असतात बेसिकली. पण आपण जेव्हा SIPची किंवा आपल्या इन्व्हेस्टमेंटची किंवा जेव्हा गोष्ट करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपल्याला आर्थिक स्थिरस्थावर होण्यासाठी आपली SIP किती असावी, मंथली SIP किती असेल, ह्या गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही किंवा आपण दुर्लक्ष करतो बेसिकली. आणि त्यामुळे इन फ्युचर जेव्हा आपली जर शॉर्ट SIP असेल तर आपली म्हणजे आर्थिकदृष्ट्या आपण मागे पडत राहतो. तर मी तुम्हाला आज एक सोपी आणि इझी ट्रिक सांगणार आहे. बघा, 25,000 रुपयाची आपण जर SIP केली, 25,000 रुपये पर मंथ फॉर 15 इयर्स. ओके, तर आफ्टर 15 इयर्स तुमच्याकडे 1.5 CRचा कॉर्पस डेफिनेटली आपला बनतो. 1.5 CRच्या कॉर्पस नंतर आपण त्यामधून प्रत्येक महिन्याला 75,000 रुपयाची पेन्शन घेऊ शकतो, आजीवन होल लाईफ. ओके, आणि त्यामध्ये आणखीन बऱ्याच काही गोष्टी आहेत. म्हणजे 1.5 CR तुमचा कॉर्पस झाला. समजा लेट्स से कन्सिडर की तुमचं आजचं वय आहे 35 आणि आजपासून 15 वर्षानंतर तुमच्याकडे 1.5 CR आहेत, बरोबर. दर महिन्याला तुम्ही 75,000 रुपयाचा विड्रॉल घेऊ शकता, लाईफ लॉंग म्हणजे होल लाईफ घेऊ शकता, आजीवन घेऊ शकता. म्हणजे आज तुम्ही जॉब करून समजा 70-80 हजार रुपये किंवा 1 लाख रुपये तुम्ही अर्न करता, तेच तुम्ही आफ्टर 15 इयर्स तुम्ही म्हणजे कोणतंही काम नाही, तुम्ही नॉर्मली ते 70 to 75,000 रुपीज मंथली घेऊ शकता. आणि जी तुमची 1.5 CRची जी वेल्थ आहे ती आणखीन ग्रो होते. तर ते कसं हे जाणून घेण्यासाठी आणि जर तुम्हाला ह्या म्युच्युअल फंडमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही मला कॉल करा. थँक्यू.